स्वामींच्या स्वभावाचे साधेपणा, परमेश्वराविषयीची दृढ श्रद्धा, भोंदूपणा, स्वार्थ, नाचारी, कामचुकारपणा याविषयीची चीड असे वेगवेगळे पैलू उलगडणार आहे. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांचा नेहमीच उल्लेख होतो. श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार मानले जातात. आंध्र प्रदेशातील श्री शैल्यम क्षेत्राजवळच्या कर्दळी वनातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले असं सांगितलं जातं. किंबहुना भक्तांचा तसा विश्वास आहे. या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्या अंगावर वारूळ निर्माण केलं. एके दिवशी उद्धव नावाचं लाकूडतोड्या त्याच कर्दळी वनामध्ये लाकडं तोडण्यासाठी आलं. त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारूळावर पडली. क्षणार्धात वीज चमकावी तसा दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ. इसवी सन 1856च्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीमध्ये आले तेव्हा गावातल्या खंडोबा मंदिरात त्यांनी मुक्काम केला. गावातल्या टवाळ लोकांनी त्यांची खिल्ली उडवली. नको नको ते त्यांना बोलले. अहो एवढंच काय, आपली पात्रता नसताना स्वामींच्या सत्वाची परीक्षा देखील घेतली. अल्लाह कसम तू तो सबकी मजाक करता है यार. अरे यार मजाक ही अपना धर्म है, गरम है यार. अम्मा यार, अरे वो देखो नंगा फकीर बैठा है, चलो उसकी भी मजाक करते हैं. अरे जाने दो यार, कोई अल्लाह का फरिश्ता होगा. अरे इस नाचीज अजीज की दरबार में सब एक है, साधु हो या फकीर हो, बीवी हो या बाबा हो. चलो अरे नहीं नहीं यार, गरीब है बेचारा, 2-4 दिन से बैठा है उधर. अरे अभी भाग जाएगा. चलो यार सुनो. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, भवानी शंकर शिव शंकर शंभो. अस्सलाम वालेकुम फकीर बाबा. अरे यार ये तो बोलता ही नहीं, कुछ सुनता भी नहीं. अरे इसके साथ क्या मजाक करोगे यार. देखो तो बाबा चिलिम पियोगे? ओ फकीर बाबा चिलिम पी जाओ. चिलिम पीऊंगा क्यों नहीं. तो ये लो. अरे ये पागल क्या पिएगा खाली चिलिम. अरे देखो तो खाली चिलिम देखकर गाली आ देगा. ये भी नहीं जानता. शंकर शिव शंकर शंभो. मुझे माफ कर दो बाबा, माफ कर दो मुझे. मजाक मत करो. मजाक सांप तो नहीं, लेकिन सांप से भी ज्यादा जहरीली है. जाओ नमाज पढ़ने को जाओ. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. शिव शंकर शंभो.
पण महाराजांनी त्यांच्यातलं हे तेज अशा प्रकारे दाखवून दिलं आणि गावकऱ्यांना धडा दिला की परमेश्वराविषयीचा विश्वास दृढ असेल तर तो भक्तांसाठी कुठल्याही रूपात प्रकट होतो, भक्तांच्या मदतीसाठी धावून येतो. तुमची भक्ती खरी असेल, निस्वार्थ असेल तर साधू संतांमध्ये वसलेला देव तुम्हाला पाहता येतो, अनुभवता येतो. त्याच्या समीप जाण्याची, त्याची सेवा करण्याची संधी मिळते. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच श्री स्वामी समर्थांचा निस्सिम भक्त सेवक चोळप्पा. वो फकीर बाबा अभी तक वहाँ बैठे हैं, शायद भूखे होंगे. यार हम उन्हें रोटी तो नहीं खिला सकते, लेकिन हम उन्हें चोड़प्पा के घर तो ले जा सकते हैं ना. ये सही है. और अक्सर चोड़प्पा फकीरों की सेवा करते हैं. हाँ, ये बात तो सही है. अरे लेकिन उनके घर वाले, ये नंगा फकीर देख के उनकी घरवाली नाराज तो नहीं होगी? अरे यार एक काम करते हैं, पहले फकीर बाबा की इजाजत लेंगे और बाद में चोड़प्पा को ही यहाँ ले आएंगे. क्यों, ये ठीक रहेगा? चलो 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 चलो. पूछना पूछना. बाबा बाबा क्या है? बाबा हम सुबह से देख रहे हैं आपने कुछ खाया नहीं, पिया नहीं. दिल तो बहुत करता है, लेकिन हम आपके लिए कुछ कर नहीं सकते. क्यों? क्योंकि हम लोग मुसलमान हैं और आप हिंदू फकीर. तो क्या हुआ? बाबा हमने सोचा है कि आप चोड़प्पा जी के घर चले तो अच्छा है. हाँ बाबा, क्योंकि वो साधु संत फकीरों को खाना खिलाते हैं. हाँ, अगर आपकी इच्छा हो तो हम उन्हें यहाँ ले आए. ले आए बाबा. अच्छा, जैसी आपकी मर्जी. बुलाओ बुलाओ. चलो 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 चलो. अच्छा हुआ कि मामा खुद मान गए. अरे चोड़प्पा जी, अच्छा हुआ आप यही मिल गए. खंडोबा के मंदिर में एक साधु बाबा बैठे, वह 2-3 दिन से भूखे लगते हैं. अगर आप उन्हें भोजन दे तो बड़ी मेहरबानी होगी. हाँ चोड़प्पा जी. अरे नाही, मेहरबानी कसली, ते तर माझं कर्तव्यच आहे. पण हे साधू महाराज आलेत कुठून? नहीं, वो तो हमें नहीं पता, लेकिन वो कोई ऐसे वैसे साधु नहीं लगते. वो तो हमें अल्लाह के फरिश्ते लगते हैं. हाँ. असं, चला बघूया. हाँ चलिए चलिए चलिए. चोड़प्पा जी, आप आपकी आंखों से देखेंगे, आपको पता चलेगा वो कोई आम इंसान नहीं है. हमने हमारी आंखों से देखा. देखिए ना, देखिए. काय सुंदर ध्यान, जणू पंढरपूरचा विठोबाच. आम्ही पंढरपूरचे विठोबा असो नाही तर भिक्षू असो, तुला तांबांचा कोटे कशाला पाहिजे? घराला घेऊन तुम्ही खायला घालतात. चला महाराज, चला. यावं महाराज, यावं. या असे या. अगं पाणी आण का घराभर. घराभर चालेल तर अंडर आणायला सांगू. अगं हे साधू पुरुष आहेत. साधू? तुला बरे सगळे साधू भेटतात. रस्त्यात दिसला साधू घरी आण, दिसला गोसावी घरी आण, त्याची उठ बस कर. अरे पण घरात काय आहे नाही, विटा चंडाळ याचा काय विचार करशील का नाही? शिव 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 शिव. अगं आई, येसो, अगं पाणी आणतेस ना? या. किती उशीर. मला 4 हात नाहीये, 2च हात आहेत. आणि एका तांब्यात. अगं मला चंद्राभिषेक करायचा होता. जा घराभर पाणी घेऊन ये. जा. घराभर पाणी? 2 कोसाला जावं लागतं तेव्हा मिळतं पाणी. नको जीव झाल्या अगोदरच आणि तुम्हाला सुस्त चरण अभिषेक. तांब्याभर पाण्याने भागताय का बघा, नाही तर राहू द्या. हे सत्पुरुष लग्न झाल्यापासून सत्पुरुषांचे पाय धुवून धुवून दमले आता. बस झालं.
एवढं वाटतं तर कोसभर जाऊन घेऊन या पाणी. मी करते चरणाभिषेक. कोसभर? दारात गंगा असताना? दारात आणि गंगा? भगिनीच्या हात ना त्यांना शोधा. जर तुम्ही जाऊन शोधा त्यांना. आम्ही खूप वाईट वागलो त्यांच्याशी. तर काय देव झाला त्याला, पण मीच कर्मचारी मी. मला त्यांना ओळखता आलं नाही. अहो त्यांना शोधा ना. मी स्वयंपाक. स्वामींनी हे चमत्कार दाखवण्यासाठी, लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी केलं नाही, तर अंगणातल्या विहिरीत आलेलं पाणी या विचारांचं प्रतीक होतं की देव तुमच्या अवतीभोवतीच आहे. त्याला शोधत उगाच वणवण करू नका. कुणाचंही त्याच्या बाह्य रूपावरनं मूल्यमापन करू नका. तुमच्याशी कुणी कसाही वागू, तुमचा संयम ढळू देऊ नका. स्वामींना नगण्य समजणाऱ्यांसाठी ही चुणूक होती स्वामी ईश्वरी अवतार असल्याची. श्री स्वामी समर्थ महाराजांसारख्या योगी पुरुषाचं दर्शन ज्यांना घडलं, सहवास ज्यांना लाभला, सेवा करण्याची संधी ज्यांना मिळाली, ते सर्व भक्त धन्यच म्हटले पाहिजे. पण स्वामींना असेच भक्त आवडायचे ज्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये साधेपणा आहे, नम्रता आहे, अहंभाव नाही, समर्पणाची निस्वार्थ सेवेची वृत्ती आहे. बडेजाव, डामडौल या गोष्टी स्वामींना कधी आवडल्याच नाही. प्रजापती श्रीमंत मालोजी राजे येत आहेत हो. प्रणाम स्वामी, कृपा असावी. तेरा बड़ापन तेरे घर में, तेरे बड़े खानदान से हमें क्या लेना देना है? तेरे जैसे बुद्धों के राजे हमने कितने बनाए और कितने तोड़ दिए. जा जा निकल जा यहाँ से. स्वामी, आमच्याकडून अपराध घडला, क्षमा असावी. बोला, काय सेवा करू आपली? भक्ती असावी, मोठेपणा नसावा. तुझ्या राज्याची किंमत आमच्या लंगोटीत सुद्धा नाही, समजलास? होय स्वामी, आमचं गमावलेलं राज्य आम्हाला परत मिळालं ते केवळ आपल्या कृपेमुळे. तुमच्या डामडौलानं भक्तांना त्रास होत असेल तर तुम्ही हवेत की चला, तिकडे जाऊ नये. स्वामी, असा अपराध पुन्हा घडणार नाही. स्वामी, मनामध्ये एक इच्छा आहे, आपल्या चरणी घालावी म्हणतो. बोल. स्वामी, आमच्या कुटुंबाचे दिवस भरत आले की तिसरी खेप, ज्यावेळी ते आम्हाला पुत्र व्हावा ऐसा आशीर्वाद द्यावा. जाओ, तोफ लगाओ, जाओ. आपली कृपा. विंचुरकार. हे महाराज. स्वामींना नित्य शिधा, कर महारक्कम आणि त्याच्या निवासाची व्यवस्था करा. जशी आज्ञा सरकार. एक विनंती करतो. बोला. सरकारतर्फे भुजंगांना महाराजांच्या सेवेशी ठेवावं म्हणतो. अलबत. स्वामी, आज्ञा असावी. फकीर माणूस तितक्याच बेफिकिरीने जगला, वागला, कारण ते नेहमी म्हणत, ईश्वर सबसे बडा गुरु आणि गुरु से बडा गुरु का ध्यास. म्हणूनच भक्तांनी ईश्वरी सत्तेपुढे लीन होऊन राहावं, हीच त्यांची शिकवण या प्रसंगातून मिळते. हाव, लालसा, नाकर्तेपणा, कामचुकारपणा हे दुर्गुण असलेली माणसं महाराजांना अजिबात आवडत नव्हती. शिव शिव शिव, काय हे? आपण काय ऐकले आणि प्रत्यक्ष प्रमाण हे खरंच
गीतो विखद्यतो न पावकहा, काजवा तो काजवाच. चक्क हाडांच्या ढिगाऱ्यावर, जो स्वतःच अशा हाडांच्या ढिगाऱ्यावर बसलाय तो मला गादी जाजून कसा बसायला देईल? काय याची पात्रता? काय हो, काय झालं? अहो, आमचे कलत्र म्हणाले महाराजांच्या चरणी जाऊन आपली गरिबी हटवा. मी ऐकले आणि इथे पाहतो तर हे ध्यान इथे बसले हाडांवर. मूर्खा, तू मला शिकवतोस मी कुठे बसायचं ते? मीच बसलोय गरुडावर, ध्रुवावर, कैलासावर मीच बसलोय. पोटावरती हरामखोर मला वेदांत शिकवताय. माझ्याकडे बघ. वाटत नाही तुझ्या धोत्राच्या गाठी मी सोडतो, शेंडीची गाठ आवडतो तर श्रीमंत महाराज मी ब्राह्मण हाडाला कसा स्पर्श करू? ब्राह्मणाला हाड नाही, माणूसच आहेत ना. आयुष्याची हाडहाड कमी करायची असेल उचलते हाडकड होत का? अरे तुझं भाग्य फळफळलं. घे ती हाडं आणि नी हाडं खिळखिळी होईल तो कष्ट करायचं. हा घे काय ते घे हाड. अगं बाई, सोन्याचं हाड. अहो, चमत्कारच आहे. मी हाडच घेतलं होतं. सोनं? राम 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 राम. मी उगी शंका घेत राहिलो. हाडाला कसा हात लावू म्हणून मी एकच हाड घेतलं. अहो, खरं तर पिशवी भरून हाडं आणायला हवी होती तुम्ही. अहो, तरी मी म्हणत होते महाराज देवपुरुष आहेत, पण तुमचा आपला कायमचा कर्मदरिद्रीपणा. अहो, बघताय का असं माझ्याकडे? जा आणि पिशवीभर हाडं घेऊन या. पिशवी? अगं पोत दे, पोत मोठं. महाराज, आपण इथं किती वेळ थांबायचं? महाराज, महाराज, आपण जगताचे स्वामी. महाराज, आपण जगताचे स्वामी. अशीच कृपा माझ्यावर राहू दे महाराज. अशीच कृपा राहू दे. असं का म्हणताय? अहो अहो, मगाशी हात नेला ना, त्याचं सोनं झालं सोनं. आलो लाभ, आलो लाभ म्हणून आणखी झालं नाही आलो. हवी आहेत तुला? हो महाराज, हो. मसनडोकीत जातोस का रे कुठल्या? हाडासाठी लहान वाटतोस? काम करायला हात झाले का तुझे? फुकट यायला पाहिजे हरामखोर. महाराज कृपावंत व्हा, महाराज कृपावंत व्हा. या ब्राह्मणावर दया करा महाराज. प्रसाद म्हणून हाड द्या. प्रसाद म्हणून हाडासाठी एवढा लाचार झालास? अरे कुत्र्याचा तुझ्यात काय फरक आहे? चुकलो महाराज. हाडं भरा पोत्या चुकलो. फेकून झोपीपणाच्या औषधानं पोक आलं याच्या हाडाला. कर्म दरिद्री. स्वामींनी हा चमत्कार करून दाखवला. कारण समोरच्या माणसाला कमी लेखू नका, कुठल्याही गोष्टीची हाव धरू नका. विना कष्ट आयुष्यात काहीही मिळत नाही असाच संदेश साऱ्या मानवजातीला द्यायचा होता. श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना विविध रूपात दर्शन दिले. कधी श्री विठू माऊलीच्या रूपात, कधी श्री भगवान विष्णूंच्या रूपात, तर कधी श्री भगवती देवीच्या रूपात. निशंक निर्भय मनानं भक्ती करा. प्रचंड स्वामीवर आपला पाठीशी राहू दे. कारण
अशक्य ही शक्य करणारी शक्ती म्हणजेच अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आपला अवतार कार्य संपल्याची आंतरिक जाणीव होताच श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट नगरीमध्ये समाधीस्थ झाले. महाराजांनी शिवलिंगावर होम केल्यापासून पोटात अन्नाचा एक कण सुद्धा घेतलेला नाही. तुम्ही तरी सांगा महाराजांना. महाराज 2 घास खाऊन घ्या की. नको आता नको आता आता काही नको काही. महाराज महाराज असं बोलू नका किंवा आम्हाला सोडून जाऊ नका महाराज. महाराज थोडस तरी खा. नको रे आता आता काही नको. आज मंगळवार नंतर तुम्ही सर्वजण आपापल्या गावी जा. अरे मी कुठेही जात नाही. या आसनावरून दुसऱ्या आसनावर कुठे जात नाही. अरे थोड्याने माझी सोय करून ठेवली ना. चर करून ठेवलंय माझी सोय करून ठेवली. महाराज काही वाटतंय की हो महाराज. आता डोंगर बोलतील तेव्हाच मी बोलेन आणि पंढरी जळेल तेव्हाच मी उठेन. महाराज अनुष्ठान दान धर्म सुरू करावीत म्हणतोय. आपली आज्ञा. माझी आज्ञा. श्रीपादनं वडाची मुळं खणत बसावं. बाळाप्पानं औदुंबराच्या छायेत बसावं. काकूबाईंना अक्कलकोटला येऊन राहावं. अरे वेळानो झाडाची कुंडी आता जीर्ण झाली. खूप दिवस त्या झाडानं थक धरलंय. आता नवीन कुंडी घेणार, नवीन झाड होणार आणि तुम्हा सर्वांना सावली देणार. मी जरी शरीरानं तुम्हाला दिसलो नाही ना तरी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. घाबरू नका. तू फक्त नित्य नेमानं माझी भक्ती करीन. त्याचं मी सदैव रक्षण करीन. सदैव त्याच्या पाठीशी राहीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. शिवार शंकर महावीर शंकर शिवशंकर शंभो. घेऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. सेवेसाठी वाहिला जन्म सारा. आज आवळ पाटल नाही सागरा किनारा.
करुणा